सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार सर्वांनी म्हणा टाळी वाजून म्हणा भगवंताचे नामस्मरण घ्या विठ्ठल काजनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार योग याग तपे
योग याग तपे केली तयानी आमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार विठ्ठल विठ्ठल कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकादयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरणते श्री वंदावे श्री गुरुचरणते नमस्कार आता समचरण दृष्टी विटेवरी साजिनी तेथे माझे हरी वृत्ती राहो कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंद्य देवमान्य संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा व सर्वांच्या पाठातला असा भंग आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडा परिहार देणं महत्वाचं वाटतं. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री सिद्धिविनायक मंगलमूर्ती देवता यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं अर्थात दशकपूर्ती 10 वर्ष झाले समजा कार्यक्रमाला सुरू होऊन दशकपूर्तीकडे ही वाटचाल चालू आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पिंपळगाव सर्व ग्रामस्थ मंडळी टाळकरी आमचे मृदंगाचार्य
आमचे विणेकरी, चोपदार, इथे जे जे कोणी सेवेकरी असेल, खरंच तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. या मंदिरामध्ये कुठलीही सेवा जे जे करत असतील, निश्चितच भगवंताचा त्यांना आशीर्वाद राहणारच आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या जीवनामध्ये त्याला ते फल प्राप्त होणार आहे भगवान सिद्धिविनायकाच्या कृपेनं. कारण सेवा करण्याचं सुद्धा भाग्य लागतं महाराज. सेवा परमो धर्म. सद्गुरूंकडे गेल्यानंतर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. भगवंतानी गीतेमध्ये सांगून ठेवले, सेवा परमो धर्म. सेवा अतिशय महत्वाची महाराज, आणि त्या सेवेतूनच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. विठ्ठल. आज 5 दिवसापर्यंत, 5वा दिवस आहे, 5-6 दिवसापर्यंत ही सेवा सर्वांची चालू आहे. अनेक नामवंत कीर्तनकार इथे सेवा करून गेलेले आहेत. आपण सर्वांची ती श्रवण केलेले आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, सर्व ज्ञात आहात. नामस्मरणाचं महत्व या प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. काय मोहे केले एका चिंतिता विठ्ठले. आपण दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण करतो, त्या नामस्मरणाचं काय महत्व आहे हे लक्षात घ्या. देवाच्या नावामध्ये आणि आपल्या नावामध्ये काय साम्य आहे? आणि देवाचं नाव घेतल्यानंतर ती शक्ती प्राप्त होते. त्याच्यानं काय काय होतं? असं एक साधक तुकाराम महाराजांकडे गेला आणि तो विचारायला लागला, महाराज देवाचं नाम घ्या, देवाचं नाम घ्या म्हणतात, पण या नामस्मरणानं होतं काय? महाराज त्याला बोलायला लागले, काय नोही केली एका चिंतिता विठ्ठले. प्रश्न जो उच्चारला तो उत्तराच्या अपेक्षेनं विचारलेल्या प्रश्नावर लक्षात घ्या. याच्यानं होतं काय? काय असतंय? मनुष्याचा स्वभाव आहे. मनुष्याला काय पाहिजे असतं? फल पाहिजे असतं. बर का? फलाच्या अपेक्षेनं का होईना मनुष्य कर्म करायला प्रवृत्त होतो. या गोष्टीनं हे होतं असं सांगितलं की मनुष्य कर्म करायला प्रवृत्त होतो, आणि फलाच्या अपेक्षेनं तो साधक तुकाराम महाराजांना विचारायला लागला की नामस्मरणानं होतं काय? त्याला महाराज बोलतात, काय नोही केली. अरे एक विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर काय केलं म्हणजे त्याचा अर्थ काय होतं? सगळं केल्यासारखं होतं. विठ्ठल. होतं म्हणजे काय? जीवनामध्ये नामस्मरणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनामध्ये सर्वांना सुख पाहिजे, नको म्हणणारा माणूस जन्मायचा. बरं का? लक्षात घ्या. कोणाला सुख नकोय महाराज? इथं मंडपात बसलेल्या सगळ्यांना विचारा बरं. सर्वांना सुखाची अपेक्षा. दिवस रात्र आपण जी काही तळमळ करतो, जी काही तडफड करतो, काम धंदा नोकरी चाकरी जी काही आपली चालू असते, ती कशासाठी चालू आहे? रात्री शांतपणे झोप यावी. दिवसभर चांगले कष्ट झाले, शरीराला व्यायाम झाला,
की रात्री चांगली झोप लागते, बरोबर. आणि दिवसातून एखादं कर्म आपलं चुकलं की रात्री एकदम मनुष्याला झोप लागत नाही. थोडा वेळ इकडं तिकडं तिकडं इकडं फिर्या मारतो. म्हणजे अर्थ काय? सुखाच्या अपेक्षेनं मनुष्य जीवनामध्ये कष्ट करतो. सुख पाहिजे. सुखम सर्वायुरुच्यते. सुभाषितकार म्हणतात सुख सर्वांना आवडणारी गोष्ट. महाराज सांगतात हे सुखद जीवाचं स्वरूप आहे. सुख जीवाचं स्वरूप. हो. असं कसं? प्रत्येकाची धाव आपल्या मूळ स्वरूपाकडे असते. लक्षात घ्या. उदाहरण पाहायचं झालं तर पाणी जमिनीवर टाका. एखादा ग्लास सांडला समजा, चलता चलता ते पाणी वाहत जात की द्रवरूपता. पाण्याचा मूळ स्वभाव काय? सतत वाहत राहणं. समोर खड्डा जर याला ते पाणी विचार करतं का या खड्ड्याला चुकून बाजूने जा? नाही महाराज. त्या खड्ड्यामध्ये ते पाणी जातं. म्हणजे पाण्याचा मूळ स्वभाव काय? सतत वाहत राहणं. पण त्या पाण्याचं आपण बर्फामध्ये रूपांतर करू शकतो. काही शीत उष्ण तापमान कमी जास्त करून आपल्याला ते करता येतं. जसं पाणी आपला मूळ स्वभाव सोडायला तयार नाही, तसं जीव सुद्धा आपला मूळ स्वभाव सोडायला तयार नसतो. बरं का? प्रत्येकाची धाव आपल्या मूळ स्वभावाकडे. लक्षात घ्या. सुख हे जीवाचं स्वरूपगत आहे आणि दुःख आगंतुक आहे. बरं, मला दृष्टांत देईल म्हणजे लक्षात येईल त्याला. काय असतं? आपल्या घरामध्ये मुलगा आहे, अतिशय वाईट आहे. आई वडिलांना दररोज मारतो, दारू पिऊन येतो. नाही ते शिव्या द्यायला लागला. आणि त्याच घरामध्ये कालांतरानं काही पाहुणे आले. पाहुणे अतिशय चांगले. काही धन त्यांनी दिलं. काही दिवस ते धन पुरलं. वा वा वा, खूप दिवसांना आला तुम्ही. आपण सहज म्हणतो खूप दिवसांना आला, बसा काही दिवस राहा. आता पाहुणे किती दिवस राहावे वाटतात? प्रामाणिकपणानं सांगा. 1 2 3 4 8 दिवस होय, जास्तीत जास्त महिनाभर, जास्तीत जास्त. हा, पाहुणे खूप चांगले आहेत आणि मुलगा खूप वाईट आहे. लक्षात घ्या. दोन्ही गोष्टीचं तुम्ही उदाहरण पहा. पण पाहुणे 3-4 दिवसानंतर जावे वाटतात आणि मुलगा खराब आहे पण तो राहावा वाटतो. कारण काय? कारण एकच आहे. मुलगा घरातल्या स्वरूपातला आहे म्हणून राहावा वाटतो आणि पाहुणा आगंतुक असल्यामुळे जावा वाटतो. विठ्ठल म्हणजे जे स्वरूपगत असतं ते राहावं वाटतं आणि जे आगंतुक असतं ते जावं वाटतं. सुख हे जीवाचं स्वरूप आहे आणि दुःख आगंतुक आहे. म्हणून कधी ना कधीतरी ते दुःख, सुखही येणार आहे आणि दुःखही येणार आहे. ऊन सावलीचा जसा खेळ असतो त्याप्रमाणे हे दोन्ही चक्र चलत असतात. सुख दुःखे समे करतात. दुसरं उदाहरण घ्या. जंगलामध्ये एक साळू नावाचा प्राणी असतो. प्रत्येकाने पाहिला असावा. साळू नावाचा प्राणी. त्याच्या अंगावर दाबण्या एवढे काटे असतात. बर का? दाबण्या एवढे अंगावर काटे असतात. भगवंतानी त्याच्या संरक्षणासाठी ती व्यवस्था करून ठेवली. एखादा जीव जर त्या साळू नावाच्या प्राण्यावर आक्रमण करून आला
तर तो साळू नावाचा प्राणी आपलं सगळं शरीर फुगवतो आणि शरीर फुगवल्यानंतर त्याच्या अंगावरची जी दाबणा एवढे काटे आहेत, ते समोरच्या प्राण्याला इजा करतात, बाणासारखी सुटतात आणि समोरच्या प्राण्याला लागतात. पण तोच साळू नावाचा प्राणी जंगलानं फिरत असे आणि त्याच्या पायात टाचणी एवढा जरी काटा रुतला तरी त्याला दुःख देतो. कारण काय? अंगावर दाबणा एवढे काटे राहावे वाटतात आणि टाचणी एवढा पायामध्ये काटा रुतला जावा वाटतो. त्याचं कारण एकच आहे, दाबणा एवढे अंगावर काटे आहेत ते मूळ स्वरूपातले आणि टाचणी एवढा काटा आहे तो आगंतुक असल्यामुळे जावा वाटला. विठ्ठल म्हणून सुख दुःखाच्या बाबतीत हाच प्रकार आहे महाराज. सुख हे जीवाचं स्वरूप आहे आणि दुःख आगंतुक आहे. मग हे सुख कोणाला पाहिजे? सुख कोणाला नकोय? पुराणामध्ये 2 उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. त्यांनी भगवंताकडे मागत असताना दुःखाची भाषा केली. दुःख मागितलं, दृष्टांत सांगितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. एक उदाहरण आहे कुंती मातेचे. जेव्हा कौरवांचं परिपक्व झालं, पांडवांचं राज्य आलं आणि पांडवांचं राज्य येईपर्यंत परमात्मा पांडवांकडे होते. द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुरा द्वारकेचा राणा पांडवा घरी. परमात्मा पांडवांकडे राहिले. धर्मराजाचं राज्य आलं आणि धर्मराजाचं राज्य आल्यानंतर परमात्म्याला अतिशय आनंद झाला. किती संकट या पांडवावर निर्माण झाले, किती संकट आले देवाच्या तेथे कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र तारा हरिचंद्र
तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. भगवंताच्या मनात आल्यानंतर काय एक गोष्ट होणार नाही, सगळ्या गोष्टी होतात. जिथे डोंगर आहे तिथे माती करायला भगवंताला किती वेळ लागेल, आणि जिथे माती आहे तिथे डोंगर करायला भगवंताला किती वेळ लागेल, याचा विचार करा. करतुम अन्यथा सामर्थ्य त्या परमेश्वराचं. वृक्षाचेही पान हले त्याची सोन्याचे पर्वत पर्वते पाषाण. सोन्याचे पर्वत पर्वते पाषाण. सोन्याचे पर्वत पर्वते पाषाण. सोन्याचे पर्वत पर्वते पाषाण. अवघेरा दोरान कल्पात. अवघेरा असेल विचार करा. सोन्याचे पर्वत किती सामर्थ्य सांगावं. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीत जयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान आहे. त्या परमात्म्याकडे सामर्थ्य आहे, म्हणून तो परमात्मा हे सर्व गोष्टी करू शकतो. धर्मराजाचं राज्य आलं, आणि धर्मराजाचं राज्य आल्यानंतर परमात्मा द्वारकेला जायला निघाला. सर्वांची भेट घेत 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 पांडवांना बोलत 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 नकुल, सहदेव, भीम, अर्जुन, धर्मराजा, त्यानंतर आपल्या आत्याकडे आले. आत्या म्हणजे कुंती. कुंती ही भगवंताची आत्या. बरे, कुंतीला माहिती नसावं का हा परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक हा परमात्मा आहे. हा जरी आपल्या भाच्याच्या रूपाने इथे आलेला असेल तरी ही भक्त असलेली कुंती जाणून होती. भगवंताने तिला बोलायला सुरुवात केली. आत्याबाई, मी निघालो, काय मागायचं असेल तर माग. परमात्मा म्हणतो. कोणाला म्हणतो? कुंतीला म्हणतो, काय मागायचं असेल तर माग. कुंती मातेनं काय म्हणावं देवाला? देवा, काय मागावं तुझ्याकडे? विपदस्सिंधु नश्यश्वत् तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्यात् पुनर्भव दर्शनम्. आत्याबाई, काय मागता? हो देवा, मला संकटच संकट दे. काय, कशाची मागणी महाराज? आपला विचार काय चालू की जगतामध्ये कोणीही सुख दुःखाचा विचार आपला चालू आहे. मग ही भाषा कोणती आहे? कुंती मातेची. सुखाची का दुःखाची? भगवंताकडे म्हणा मागत असताना कुंती माता दुःख मागते का सुख मागते याचा विचार करा. मग दुःख नको म्हणणारा माणूस या जगतामध्ये नाही असं कसं म्हणू शकता? आपला सिद्धांत कसा सिद्ध व्हायचा? आपला विचार काय चालू आहे की जगतामध्ये दुःख कोणी मागत नाही, सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. पण कुंतीचं उदाहरण पहा. भगवंताकडे मागत असताना ती कुंती माता म्हणते, संकटच संकट पाठवा. भगवंताने आश्चर्य प्रगट केलं. देव म्हणायला लागले, आत्याबाई, एक का दोन अशी हजारो संकट निर्माण झाली पांडवांवर. अजून संकट भोगायची इच्छा आहेच. कुंती मातेनं त्याच्या पुढे जे उत्तर दिलं ते फार महत्वाचे आहे. कुंती माता म्हणते, देवा, विपदस्सन्तु नश्यश्वत् तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्यात् पुनर्भव दर्शनम्. संकट पाठवा. संकट आमच्यावर आली
की आम्ही तुमचा धावा करतो आणि तुम्ही आल्यानंतर संकट राहणारच नाही. विठ्ठल विठ्ठल भवतो दर्शनम यस्यात्, वारंवार तुमचं दर्शन व्हावं त्यासाठी संकट पाठवा म्हणते. म्हणजे विचार करा, कुंती माता भगवंताकडे जे मागते ते सुख मागते का दुःख मागते? सांगा बरं, काय मागितलं कुंतीने? हा, काय मागितलं? एक प्रकारे कुंती माता भगवंताकडे सुख मागते. अहो, देव आपल्या जवळ येणं म्हणजे सगळ्या संकटाचा नाश होणं. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्या भक्ताचा एकमेव परमात्मा हा विषय झालेला असल्यामुळे परमात्मा सुदोदित त्यांच्या जवळ आहे आणि जवळ असल्यामुळे संकट देव येऊच देत नाही. विठ्ठल दुसरं उदाहरण घ्या राजा रंतिदेवाचं. भागवतामध्ये रंतिदेव राजाचं उदाहरण. एकदा काय झालं, या राजानं अयाचित व्रत धारण केलं. लोकसंपर्क नाही, राज्यावर तुळशीपत्र ठेवलं, निघाला अरण्यामध्ये. बरं, एकटा नाही, घरातले सगळे मुलं बाळ लेकरं सुना या सर्वांना घेऊन एक झोपडी टाकली जंगलामध्ये. तिथं भगवंताचं नामस्मरण घेत 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 हा अयाचित व्रत करायला लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय. साधना सुरू झाली. 48 दिवस झाले, कडक उपवास, कोणी आलं नाही. आता ते अयाचित व्रताचा असा नियम असतो बर का, की कोणालाही काही मागायचं नाही. नकळतपणे कोणी काही आणून दिलं खायला प्यायला, ते सेवन करायचं आणि भगवंताचं नामस्मरण करत बसायचं. त्या राज्यामध्ये एका माणसाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये भगवंतांनी सांगितलं, माझा इथे भक्त आहे, तो अयाचित व्रत धारण करून बसलेला आहे, जा म्हणे त्याला काहीतरी देऊन ये. साक्षात परमात्माने येऊन त्याच्या स्वप्नामध्ये सांगावं, काय अधिकार असेल विचार करा. तो तार दिवशी सकाळी उठला, काही तळलेले पदार्थ तयार केले, डोळ्यामध्ये घोडभर पाणी घेतलं आणि निघाला. जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर जिथून आवाज यायला लागलेला भगवंताच्या नामस्मरणाचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. झोपडी पाहिली तर झोपडी बजा बाहेर उभा टाकला. कोणी आहे का घरात? दरवाजा काढला. पाहतात तर काय, आज 48 दिवस झाले कोणी मनुष्य इकडे फिरकला सुद्धा नाही आणि 48 दिवसानंतर कोणीतरी येतो. रंतिदेव राजा भगवंताचे अनेक 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 उपकार मानायला लागलेले. देवा तुला काळजी, 48 दिवस झाले अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आपल्याला जर असं झालं असतं तर काय झालं असतं? 48 दिवस जाऊ द्या, एकादशी झाली की मनुष्याला दुसऱ्या दिवशी द्वादशी किती वाजता स्वयंपाक होणार आहे आपण विचारतो. पण राजा संत असल्यामुळे 48 दिवस झाले अन्नाचा कण नाही. पण भगवंताच्या कृपेनं तिथे एक मनुष्य आला आणि त्यानं सांगितलं, हे घ्या. बरं, काही न सांगता आलंय, त्याचा स्वीकार केला रंतिदेव राजाने. आपल्या परिवारातल्या सगळ्यांना ते तळलेले पदार्थ दिले, घोडभर पाणी दिलं आणि एक घास खाणारा. इतक्यात द्वारावर 3 अतिथी आले. भिक्षां देहि.
उठून उभा राहिला. या, जो कोणी अतिथी आला त्याला सोबत घेऊन जेवायला बसायचा असा नियम. अतिथी देवो भव शास्त्रानं आज्ञा दिली. आपल्या घरामध्ये अतिथी आल्यानंतर तो विनमुख जाऊ नये. काहीतरी घोडभर पाणी द्यावं, गूळ द्यावं, काहीतरी चहा, दूध काहीतरी द्यावं, गोळाभर अन्न द्यावं. आणि तसं जर नाही केलं तर शास्त्र सांगतं की आपल्या घरातलं सगळं पुण्य तो अतिथी घेऊन जातो. म्हणून असे काही नियम सांगितलेले, ते नियम आपण पालन केले पाहिजे. आणि राजाला लक्षात आलं. राजानं त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं. या म्हणे, बसा. त्यांनी सांगितलं आम्ही काशी यात्रेला निघालो, पण भूक लागली, काही असेल तर वाढा. आपली स्वतःची पत्राळ समोर ठेवली आणि तिनेही ते ऋषी बसले. ते सामान्य कोणी नव्हते महाराज. ब्रह्मा विष्णू महेश परीक्षा घेण्यासाठी रंतीदेव राजाकडे आलेले. पण रंतीदेव राजांना ओळखलं. तेव्हा 48 दिवसाचा कडक उपवास, कोणी दाता पाठवला नाहीस आणि 48 दिवसानंतर हे व्रत पूर्ण करून घेतोस, ही देवा तुमचीच कृपा आहे. नका म्हणजे अहं गतिमीश्वरात परा, मला काही नको. ते तीनही ऋषी तिथून प्रकट झाले. ब्रह्मा विष्णू महेश, दिव्य प्रकाश पडलेला त्या जंगलामध्ये. त्या तीनही देवांनी सांगितलं, राजा वरमृही, काय मागायचं असेल तर माग, आम्ही तुमच्यावर प्रसन्न. रंतीदेव राजानं सांगितलं, तेव्हा काय देणार? काहीतरी मागा, काहीतरी मागा. अनेक वेळेस भगवंताने त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणायला लागले, नका मये अहं गतिमीश्वरात् परा अष्टरथि युक्तं निपुनर्भवं वा आर्तिं प्रपद्ये अखिल देहवाजाम् अंतस्थितो येन भवन्ति दुःखा. सर्व जीवांच्या वाटेला आलेलं दुःख माझ्या एकट्याला द्या. कशामुळं? कारण ते निर्दुःख होतील, दुःख रहित होतील. मग आपला सिद्धांत कसा सिद्ध व्हायचा? आपला विचार काय चालू आहे की जगतामध्ये दुःख कोणीही मागत नाही. मग रंतीदेव राजाने ते भगवंताकडे भाषा वापरली. ही सुखासाठी मागितली का दुःखासाठी मागितली? सांग. कशासाठी मागितली? आपला सिद्धांत सिद्ध कसा व्हायचा त्याच्यासाठी. त्याला असं उत्तर आपल्याला देता येतं की रंतीदेव हे संत असल्या कारणानं त्यांनी जगताच्या सुखाची मागणी केली. बर का? संतांची भावना कशी असते? जगाला दुःख निर्माण झालं की संताला दुःख होतं, आणि जगाला सुख निर्माण झालं की संत त्याच्यामध्ये सुख मानतो. विठ्ठल म्हणून जगतामध्ये प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. दुःख कोणीही मागत नाही. मज लागी दुःख व्हावे, सुखाची मागणी केली. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला त्यासाठी मला.
पायी काटाने हटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलाचे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात उन्हाळ्यामध्ये एखादा अनवाणी मनुष्य फिरायला लागला, पायात वाहन न घालता, चप्पल न घालता, आणि उन्हामध्ये त्याच्या पायामध्ये काटा रुतला. एका ठिकाणी काटा रुतला पायात, पण तळमळ मात्र जीवाला होते, नाही की? जिथं काटा रुतला तिथं तळमळ पाहिजे की नाही? काटा कुठं रुतला? पाय, पण तळमळ मात्र जशी जीवाला होते, तसं जगतात मध्ये दुःख असेल तर संत महात्मा तळमळतो. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळबळा म्हणून या. संत महात्मा तळमळतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, 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 जगाच्या कल्याणा सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. संत नंतदेव संत असल्या कारणाने ते सुद्धा सुखाची अपेक्षा करतात भगवंताकडून. सुखम सर्वाय रुच्यते, कारण जीवाचं मूळ स्वरूप हेच सुख आहे आणि परमात्मा सुखरूप असल्यामुळे सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारखा. जीवाला सुख पाहिजे म्हणजे परमात्मा पाहिजे आणि परमात्मा पाहिजे म्हणजे सुख पाहिजे. विठ्ठल मग परमात्मा जर पाहिजे असेल तर परमात्मा काही सामान्य? बाजारामध्ये गेलं पिशवी घेऊन आणला परमात्मा असं होतंय का? नाही ना. त्यासाठी काहीतरी साधना करावी लागते. प्रत्येक युगामध्ये विशिष्ट विशिष्ट प्रकारची साधना सांगावी लागली. का? कारण शरीर मन वाणी मधलं बळ कमी 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 होत गेलं. 60,000 वर्ष तप करणं विश्वामित्राला जमत होतं, कारण लाखाचं आयुष्य होतं. पण या कलियुगामध्ये किती वर्षाचं आयुष्य? 100 वर्षाचं. बरं, 100 वर्षाचं आयुष्य परमात्मा द्यायला बसल्या असंही नाही. 50 वर्ष झाले की मनुष्याला हळूहळू हळू व्याध्या चालू. जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, कौमारात गाजरे प्राज्ञा धर्मान भागवतानि हो. प्रल्हादांनी सांगितलं भागवतामध्ये कुमार वयापासूनच परमार्थाचं अवलंबन मनुष्याने केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल
पापा येणे जाणे खेपा येण्याची कुंडली. या कलियुगामध्ये दुसरं तिसरं साधन शक्य नसल्यामुळे अवघ्या वाटा झाल्या क्षीण. 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 कली न घडे साधन उचित विधी विधान न घडे न कळे सर्वथा. प्रत्येक युगामध्ये विशिष्ट विशिष्ट प्रकारची साधना सांगावी लागते. कामने आळी जीवे नुरेची वेगळी. ती आळी आळी न राहता भिंगुरटी झाली. तसं मी इथं रामाचं चिंतन करते. मी एक राम झाला तर नवरा बायको मधला आनंद गेला ना. मी एक राम आणि तो एक राम. मग पती पत्नीतला आनंद गेला. त्या त्रिजटेनं सांगितले की तो अयं ब्रह्मरी भविष्यति विद्यासैन यथाहं तथा श्यामे वरगुणंदनापि त्रिजटे दाम्पत्य सौख्यं गतम्. त्या त्रिजटेनं सांगितलं सीतेचा अधिकार त्या त्रिजटेला कळाला होता. त्या त्रिजटा ही राक्षसी, पण तिला अधिकार कळाला सीतेचा. ती म्हणायला लागली इथं तू रामाचं चिंतन करतेस बरोबर आहे, पण तुझा एक राम होईल. आणि राम प्रभू तिथं तुझं चिंतन करत असतीलच ना. सीतेचा जर राम होत असेल तर रामाची सीता व्हायला किती वेळ लागेल. विठ्ठल म्हणजे अर्थ काय आहे. चिंतने चिंतने तदरूपता. आपण ज्याचं चिंतन करतो त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून सदोदित सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती
सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. चलो तिथे त्या परमात्म्याचं चिंतन मनुष्यानं केलं पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवला तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हेच आतापर्यंत संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं. दुसरं तिसरं कोणी नाही, एक परमात्म्याशिवाय महाराज. आणि त्या परमात्म्याचं नाम हे कसं आहे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. योग याग सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तो साधक तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज नामस्मरण केल्यानंतर जसं योगाचं फल, तपाचं फल, यागाचं फल, हे सगळ्या गोष्टीचं फल या नामस्मरणाला भेटतं. हो म्हणे, एका नामस्मरण केल्यानंतर योगाचं फल आलं, नामाचं यज्ञाचं फल आलं आणि तपाचं फल आलं. असं कसं म्हणतात? योगाचं फल काय? मन शांत होत. मग नामस्मरणानं मन शांत होत नाही, नामस्मरणानेही मन शांत होत. नाम घेता मन निवे जीवे अमृतची स्रवे होता ते बरवे ऐसे शकुन लाभाचे. एक योगाचं फल नामाला प्राप्त झालं. दुसरं यज्ञाचं फल. यज्ञाचं फल काय? स्वर्ग प्राप्ती. मग संतांना स्वर्ग प्राप्ती भेटली नाही का? भेटलीये म्हणून ते नाकारतात. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे दुश्चित झनी जडो देशी. निषेध जो असतो तो प्राप्तिपूर्वक असतो. आधी मिळावं आणि मग नाही म्हणा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. संत महात्मे सांगतात ती आम्हाला प्राप्त झाली, स्वर्ग प्राप्ती. कशामुळे? नामस्मरणाने.
यज्ञाचं फल नावाला आलं है की नाही? म्हणून आम्ही नाकारतो. तेथे दुष्टित झणी जडो देसी, कारण परत या मृत्यू लोकात कधी ना कधीतरी यावं लागेल ना. पाप पुण्याची समानता झाल्यानंतर मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. परत मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. म्हणून संतांना ही माहिती आहे, म्हणून संत महात्मे नाकारतात. तेथे दुष्टित झणी जडो देसी, तिथेही दुःख आहे. योग याग तपे, तपाचंही फल नामस्मरणाला प्राप्त झालं. तपाचे अनेक प्रकार सांगता येतील, आपल्याला वेळेची मर्यादा. कायिक तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे. कायिक तप म्हणजे काय? शरीरानं केलेलं तप. वाचिक तप म्हणजे काय? वाचन केलेलं तप, नाही की नाही? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, आहे की नाही? हे वाचिक तप. वाचिक तप करत असताना काही नियम सांगितलेले. कोणाला शिव्या शाप, कोणाविषयी अपशब्द वापरू नये. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुखा क्षमी. हे वाचिक तपाला काही नियम सांगितलेले. काया, वाचक आणि मानसिक. मनामध्ये एखाद्या विषयी कुठलीही गोष्ट दुष्ट अंतःकरणानं करू नये. हे मानसिक तप. भगवंताचं सदोदित मनामध्ये चिंतन करत राहणं. कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. 3 तपाचा विचार आपल्याकडे पाहायला सापडतो. मग हे सगळ्या तपाचं फल नामस्मरणालाही प्राप्त होतं. नामस्मरण केल्यानंतर मन तर शुद्ध होतच. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र खाती सर्पतया. मनुष्याचं चित्त जर शुद्ध असेल तर त्याला सगळ्या गोष्टी हळूहळू प्राप्त होतात. अनेक 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 पुराणामध्ये दृष्टांत आहेत, आपल्याला लक्षात येतील. पुराण काढा, आपल्याला लक्षात येईल. भागवत वाचा म्हणजे लक्षात येईल. त्या भक्तांची चरित्र कथा, ते भक्त महात्मे मनानं किती शुद्ध होते, किती पवित्र होते, आणि त्यांच्या चरित्रामधून आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून सांगण्याचा मुद्दा काय आहे? योगयाग तपे केली तयानी अमुपे. एक नामस्मरण केल्यानंतर त्याला योगाचंही फल प्राप्त झालं, त्याला यागाचंही फल प्राप्त झालं, आणि त्याला तपाचंही फल प्राप्त झालं. म्हणून एवढं नामस्मरण श्रेष्ठ आहे. म्हणून एकदा प्रेमपूर्वक भगवंताचं नामस्मरण घेऊ आणि राहिलेला विचार पाहू. विठोबा सर्व साधनांचे सार, भव सिंधू तरी पार. तो साधक तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही आतापर्यंत नामस्मरण घ्या, नामस्मरण घ्या, नामस्मरण घ्या असा उपदेश केला, पण हे भगवंताचं कोणतं नामस्मरण आहे? महाराज अभंगाच्या
सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. महाराज सांगतात, अरे साधका, भगवंताच्या नामस्मरणाचा म्हणजे विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राचा तू अखंड जप, निश्चित तुला परमात्म स्वरूपता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या 3 अक्षरामध्ये सगळं समावलेलं आहे. मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. हे नामस्मरण एक प्रकारचं सार आहे. आणि सार जवळ असला की बाकीचा पसारा मांडण्याची गरज नसते. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे, अतिशय फार सुंदर. एकदा काय झालं म्हणे, अकबराच्या काळामधली कथा आहे. एकदा अकबर आणि बिरबल सहज निघाले. रस्त्यानं जात जात असताना एक बाग लागली आणि त्या बागेमध्ये काही फुलं लावलेली होती. त्या फुलाचा सुगंध दरवळला सकाळच्या वेळेमध्ये आणि तो सहज स्पर्श देऊन गेला अकबराला. अकबराला आनंद झाला. आता अकबराने बिरबलाला सांगितलं, बिरबल, सगळीकडे उद्यापासून बागाच बागा लावा. काय सांगितलं राजाने? सगळीकडे बागाच बागा लावा. आता बिरबलाला कळालं. बिरबल हुशार होता. बिरबल म्हणाला, विचार केला बिरबलाने. बिरबल विचार करतो की जी जागा ज्या कामासाठी नेमलेली तर ते कार्य होणं महत्वाचं. सगळीकडे बागाच बागा लावल्यानंतर कसं होईल? म्हणून दुसऱ्या दिवशी परत राजेसाहेबांकडे गेला आणि अकबरांना विचारलं, राजेसाहेब, तुम्ही काल सांगितलं मला की सगळीकडे बागाच बागा लावा. मला एक प्रश्न विचारायचा, काय तुम्हाला बागा पाहिजेत का सुगंध पाहिजे? बिरबलाच्या लक्षात. अकबरानं सांगितलं, बरोबर विचारलंच म्हणे, मला पाहिजे सुगंध. ठीक आहे, त्याची व्यवस्था करतो. दुसऱ्या दिवशी लगेच एक अत्तराची बाटली बिरबलानं आणून दिली राजेसाहेबांना. ही घ्या, ज्या वेळेस सुगंध पाहिजे असेल थोडा अत्तर हातावर टाका आणि त्याचा वास घेतला. दृष्टांत संपला. आपल्याला विचार काय करायचा आहे,
की अत्तर एक प्रकारचं सार बिरबलानं जसं आणून दिलं अकबरानं, बाकीचा बागेचा पसारा मांडण्याची गरज पडली का? गरज पडली नाही. तसं हे नामस्मरण एक सार आहे महाराज. ते सार जवळ ठेवला की बाकीचा साधना पसारा मांडण्याची गरज नाही. विठ्ठल सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. संसार नावाच्या नदीतून ते तारून नेणार हे नाम, म्हणून सार म्हणले. सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे केली दयानी अमुपे. सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. यथामती अभंगाचा विचार आपण पाहिला. सद्गुरूंच्या कृपेनं जे मला आज इथे कीर्तन रूपामध्ये सांगता आलं की त्यांची कृपा आहे, भगवंताचा आशीर्वाद आहे. बोलविताची ध्वनी वेगळाच. आज इथे येण्याचं भाग्य प्राप्त झालं. श्री सिद्धिविनायकांच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ पिंपळगाव यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजनामध्ये दरवर्षीप्रमाणे हे सप्ताह करतात. अतिशय आनंद वाटला. पहिल्यांदा या गावामध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालं आणि ते म्हणजे गणपतीची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. आपल्या सर्वांच्या प्रेमानं आमचे हे सर्व टाळकरी मृदंगाचार्य एकदा सर्वांनी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या. अतिशय, कारण की टाळकरी म्हणजे कीर्तनकारांचा प्राण असतो महाराज. अतिशय सुंदर मृदंगाचार्य आमचे गायक गुणीजन मंडळी सर्व अतिशय नामांकित या ठिकाणी आम्हाला ऐकण्यासाठी प्राप्त झाले. ही खरंच भगवंताची काही कृपा आहे महाराज. कृपा असल्याशिवाय सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाहीत. काहीतरी भगवंताची कृपा आपल्यावर आहे. परमात्मा आपल्याकडून ही सेवा करून घेतो. म्हणून सांगण्याचा मुद्दा काय आहे की धर्माचं रक्षण, आणि धर्माचं रक्षण करत असताना संस्काराचीही अत्यंत गरज आहे महाराज. या काळात आपल्यावरच संस्कार आहेतच नाही असं नाही, पण आता पुढच्या पिढीला सुद्धा त्याचं मार्गदर्शन करणं हे आता काळाची अत्यंत आवश्यक गरज आहे महाराज. कारण संस्कार घडले तर संस्कृतीचं संवर्धन, संस्कृती टिकते. संस्कृती टिकली तर धर्म टिकल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकल, आणि राष्ट्र टिकला तर तुम्ही आम्ही टिकतो. म्हणून याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. पालकांनी सुद्धा या हरिभजनामध्ये, हरिपाठाला, ज्ञानेश्वरीला जसा जसा वेळ भेटत जाईल, काकड्याला जसं जसं आपण आवर्जून तिथे उपस्थित राहून ते कार्य आपण केलं पाहिजे. कारण हे संतांचं कार्य आहे, हे देवांचं कार्य आहे, हे धर्माचं कार्य आहे, हे आपलंच कार्य आहे. आपल्या कल्याणासाठी आपण तिथे गेलं पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे निघावया. तिथून कारण आपलं स्वतःच परम कल्याण झालं पाहिजे, यासाठी आपण तिथं गेलं पाहिजे. कथा कीर्तनाला निमंत्रणाची गरज पडू नये. कारण काही काही गोष्टीला निमंत्रण लागतं नाही असं नाही, पण कथा कीर्तनाच्या ठिकाणी संतांकडे, देवाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी निमंत्रणाची वाट पाहू नये. कारण आपलं स्वतःचं कल्याण करायचं असेल तर तिथं आपण स्वतः गेलं पाहिजे, तिथं ती सेवा आपण केली पाहिजे. हे सगळं आपल्याला संतांनी सांगितलं. आणि त्यावेळेस संत महात्मा वरतून आशीर्वाद देऊन पाहतील आणि म्हणतील तुम्ही खरंच आमचं काम करत आहात. म्हणून अशी सेवा अखंड आपल्या सर्वांच्या हातून व्हावी हीच भगवंत सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर हरी